नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की ITIच्या ॲडमिशन संदर्भातची माहिती आहे। बघा मित्रांनो, ITIच्या ॲडमिशनसाठी फक्त 5 दिवस आता ह्या ठिकाणी बाकी आहे। या 5 दिवसांमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, त्याचबरोबर ही एक चूक तुम्हाला करायची नाही आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला खूप मोठी महागात ती चूक पडू शकते। त्या चुकीच्या संदर्भातची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। त्याचबरोबर पहिली मेरिट लिस्ट कधी लागेल त्या संदर्भातची माहिती देखील या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला केलं जाणार आहे। जोपर्यंत तुमचं ITIमध्ये ॲडमिशन होत नाही, एका विद्यार्थ्याचं ITIमध्ये ॲडमिशन होत नाही, तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन गायडन्स आपल्या चॅनलमार्फत केलं जात असतं। तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करायचं आहे। तर बघा, ITIच्या ॲडमिशनसाठी फक्त 5 दिवस आता बाकी आहेत। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला 3 जूनपासून ते जर आपण या ठिकाणी पाहिलं 30 जूनपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार। म्हणजेच आजपासून फक्त 5 दिवस तुमच्याजवळ बाकी आहेत अर्ज करण्यासाठी। आता बघा, ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुम्ही अर्ज केलेला आहे का, ITIचा तुम्ही अर्ज भरलेला आहे का, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी यस लिहून पाठवायचं आहे। ज्यांनी अर्ज भरलेला असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस लिहून पाठवायचं आहे। सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी, जेवढ्या विद्यार्थ्यांनी ITIमध्ये अर्ज भरलेला आहे तेवढ्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस लिहून पाठवायचं आहे। ज्यांनी अजूनही अर्ज भरला नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नो लिहायचं आहे। ठीक आहे। आता बघा, अर्ज भरल्यानंतर महत्त्वाची प्रक्रिया काय असते, तर अर्ज कन्फर्म करणे। अर्ज कन्फर्म करणे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं। अर्ज कन्फर्म करणे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं। तुम्ही ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर जवळील शासकीय असेल किंवा खाजगी असेल त्या ITIमध्ये जाऊन तुमचा अर्ज त्या ठिकाणी कन्फर्म करावा लागतो। 5 जूनपासून 1 जुलैपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज कन्फर्म करण्यासाठीची मुदत आहे। म्हणजेच अजूनही 6 दिवस तुमच्याजवळ अर्ज कन्फर्म करण्यासाठी आहे। अर्ज करण्यासाठी 5 दिवस आहेत ऑनलाईन पद्धतीने, अर्ज कन्फर्म करण्यासाठी 6 दिवस तुमच्याजवळ आहे। अर्ज कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला आता ह्या ठिकाणी बघा विकल्प म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरावा लागतो। ऑप्शन फॉर्म भरावा लागतो तुम्हाला कोणत्या ट्रेड त्या ठिकाणी हवा आहे त्यासाठीचा तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावा लागत असतो। आता भरपूर विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेले असतील, तुम्ही देखील भरला असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस लिहायचं आहे। आणि सगळ्यात पहिला ट्रेड तुम्ही कोणता टाकलेला आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। बघा, जास्ती करून विद्यार्थ्यांचा जो काय आवडीचा ट्रेड असतो तो म्हणजे इलेक्ट्रिशियन फिटर। हे ट्रेड त्या ठिकाणी जास्त करून विद्यार्थ्यांच्या आवडीचे असतात आणि तेच विद्यार्थी त्या ठिकाणी टाकत असतात। आता तुम्ही देखील तो ट्रेड टाकलेला आहे का, कमेंट बॉक्समध्ये यस लिहून पाठवायचं आहे। आता बघा, फिटर असेल, वेल्डर असेल, त्यानंतर इलेक्ट्रिशियन असेल, हे ट्रेड टाकल्यानंतर एक महत्त्वाची चूक म्हणजे कुठली, तर बघा, कधीही फॉर्म भरत असताना, ऑप्शन फॉर्म भरत असताना fitter/IMC हा ट्रेड टाकायचा नाही आहे। हा ट्रेड केव्हा टाकायचा आहे, ज्यावेळेस तुम्हाला ट्रेड भेटतच नाही आहे त्यावेळेस तुम्ही फिटर IMC किंवा इलेक्ट्रिशियन IMC टाकायचं आहे। सध्या तरी तुम्ही फिटर किंवा इलेक्ट्रिशियन IMC टाकू नका। सर्व विद्यार्थ्यांना कळकळीची महत्त्वाची विनंती आहे की फिटर असेल किंवा इलेक्ट्रिशियन असेल, IMC हा ट्रेड टाकायचा नाही आहे। तो जर टाकला असेल तर तुम्ही आत्ता देखील त्या ठिकाणी एडिट करू शकता। तुम्हाला 5 दिवस अगोदरच माहिती सांगितलेली आहे। तर फिटर IMC किंवा इलेक्ट्रिशियन IMC हे जे काही ट्रेड आहेत हा टाकायचा नाही आहे। या ज्या काही जागा आहेत, या 20% जागा त्या ठिकाणी एक्स्ट्राच्या भरल्या जात असतात आणि यासाठी अधिकची फी तुमच्याकडनं घेतली जात असते। त्यासाठी IMCचा कुठलाही ट्रेड असेल तर तो आत्ता सध्या तरी तुम्ही टाकू नका। ठीक आहे। इलेक्ट्रिशियन असेल, फिटर असेल, तो स्वतंत्ररित्या दिलेला असतो आणि फिटर IMC, इलेक्ट्रिशियन IMC हा जो काही ट्रेड आहे तो निवडायचा नाही आहे। भरपूर नवीन विद्यार्थी आहेत, तुमच्या मार्गदर्शनासाठी सांगतोय, तुम्ही IMCचा जो काही ट्रेड आहे तो टाकायचा नाही आहे। ठीक आहे, कारण त्याचा तुम्हाला एक्स्ट्राची फी भरावी लागेल, त्यासाठी तो ट्रेड टाकू नका। आता बघा, सर्वांनी इलेक्ट्रिशियन भरला असेल, फिटर भरला असेल, मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना 60% आहेत, 70% आहेत, अशा देखील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिशियन हा ट्रेड भेटू शकतो। ठीक आहे। आता तो कधी भेटेल, कसा भेटेल, त्या संदर्भातची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील दिली जाणार आहे। आता ती केव्हा भेटेल त्या संदर्भात जर तुम्हाला स्पेशली व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी यस लिहून पाठवा। तुम्हाला त्याचा देखील व्हिडिओ स्पेशली मी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करेल। 60% असतील, 70% असतील, तरी देखील तुम्हाला इलेक्ट्रिशियन असेल, फिटर असेल हा ट्रेड भेटू शकतो। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमची पहिली जी काही मेरिट लिस्ट आहे ती कधी लागणार आहे, तर बघा, पहिली प्रवेश फेरी तुमची असणार आहे 14 जुलैला। 14 जुलैला तुमची पहिली प्रवेश फेरीचं जी काही मेरिट लिस्ट आहे ती लागणार आहे। त्यामध्ये तुम्हाला अलॉट होणार आहेत ट्रेड, फिटर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, वेल्डर असेल, नंतर जे काही वेगवेगळे ट्रेड आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी अलॉट होतील 14 जुलैला। त्यानंतरचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत केलं जाणार आहे। ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस लिहायचं आहे।
त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या ट्रेड टाकलेले ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही ITI मध्ये तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपलं चॅनल करणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.